गुड इव्हनिंग. काल एक 7 मंथचं बेबी घेऊन त्याचे मम्मी पप्पा आले आणि त्यांचं असं म्हणणं होतं की बाळाला आम्ही आता विनिंग फूड स्टार्ट केले, म्हणजे वरचं अन्न चालू केले, परंतु आम्ही अजूनही बाळाला पेज किंवा भाताचं पेज, वरणाचं पाणी ह्या गोष्टी देतो आणि त्याही विदाऊट मीठ किंवा विदाऊट साखर. तर मग आम्ही आता बाळाला 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर देऊ नये का? त्यावर तुमचं काय मत आहे? तर हो, आजकाल सगळीकडेच बाळाला 1 वर्षापर्यंत मीठ आणि साखर देऊ नये असं म्हणतात, परंतु माझं असं म्हणणं आहे की आपण ट्रॉपिकल कंट्रीमध्ये राहतो, आपल्याकडे घाम जो आहे तो फार जास्त प्रमाणात येतो, त्यामुळे बाळांना थोड्याफार प्रमाणात मीठ देणं गरजेचं आहे. म्हणजे आपण खूप सारं मीठ टाकत नाही, एवढं असं मीठ आपण काही टाकत नाही, तर त्याऐवजी अगदी चवीपुरतं किंचित चिमूटभर मीठ आपण या बाळाच्या अन्नामध्ये टाकायला पाहिजे. तर त्यामुळे बाळाला जे आहे सोडियम किंवा इतर जे सोडियम असतात ते बाळाच्या वाढीसाठी खूप आवश्यक असतात. त्यामुळे बाळाला मिठातनं सोडियमही मिळतं आणि म्हणून बाळाच्या ज्या खाण्यामध्ये आपण चिमूटभर मीठ टाकायला हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. परंतु साखर मात्र पूर्णपणे अवॉइड करणं गरजेचं आहे. त्याऐवजी साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरा, हरकत नाही. गुळही खूप न टाकता अगदी चिमूटभर चवीपुरतं टाकणं गरजेचं आहे. गुळामुळे काय होते, बाळाची जी एनर्जी लेवल आहे ती मेंटेन राहते, तसेच बाळाला रक्तवाढीसाठीही गुळाचा फार उपयोग होतो आणि बाळाची पचनशक्ती आहे ती गुळामुळे चांगली वाढते. तसेच त्यामुळे डाएट पण चांगलं राहतं आणि छान राहतं. त्यामुळे तुम्ही बाळाला 1 वर्षापर्यंत मीठ दिलं तर हरकत नाही, परंतु साखरेचा वापर अजिबात करू नका. धन्यवाद.